नागपंचमीच्या दिवशी थोडा नागिनसारखा लुक नाही केला तर मग काय केलं? ही जे गालातल्या गालात स्माइल आहे ना, याचं कारण थोडं दुसरंच आहे. 20,000 फॉलोअर झाले, मनासारखं झाल्यावर माणूस काय स्माइल नाही देणार तुम्हीच सांगा. माया मन तर ढोल ताशे घेऊन वाजवायचं होतं, पण भाऊ म्हणे भाई एवढी काही गोष्ट नाहीये, थांब म्हण जराशी. नाही म्हणजे जशी मी हवेत जातो ना, मला हे लोक खाली वळतात. त्यांचं म्हणणं असतं जमिनीवर राहायचं. 20K खुशीत मग बाबानं मला पार्टी दिली. आणि जसं दरवेळ नव्हते, माया घरी पाणीपुरी आली म्हणजे मी पाणीपुरीवाली बनत असतो. तुम्हाला जबरदस्ती नाही फॉलो करायला. तुम्हाला जर खरंच आवडत असेल ना तर नक्की फॉलो करा. नाही केलं तर हा ड्राम रेडीच आहे म्हटलं तुमच्यासाठी. किती मटकतो ना मी, जाऊ द्या पोरीचा शृंगारच मटक नाही. तेवढ्यात मला म्हणते एवढी मोठी फॅशन डिझायनिंग केली, त्या जरासं टॅलेंट आम्हाला दाखव. मग काय तिच्याच कपाडातली साडी काढली ना भाऊ आपण. शेवटी ती माहीच मम्मी आहे. सर्वात खटारा साडी तिनं मला काढून दिली. आणि जुन्यापासून सोनं बनवणं ही आपली एक कला आहे. जशी जीप चरचर चालते ना, तशीच कैची चालवली या साडीवर. झाली का नाही नागपंचमीची नागिन तयार. अजून तर मेकअप व्हायचंच आहे म्हटलं. माया रिॲक्शन पाहून माझी आई म्हणे भाई जे नागिनचं नेक्स्ट एपिसोड येणार आहे ना, त्याच्यात तुलेच घेणार ते लोक. माया आई पण हरभऱ्याच्या झाडावर चढवाले की मागं पुढं पाहत गुलाबो बनवून ठेवून दिलं स्वतःले. आता आईची दुसरी साडी फाडणार आहे. तर आजसाठी एवढंच. दुसरी साडी फाडूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये.